जे आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवार मिळाले त्यांचा प्रचार आज जरळी गावामध्ये आजपर्यंत आम्ही नंदाताईंचे कार्यकर्ते अधिक राजेशदादा पाटलांचे कार्यकर्ते कुणीही प्रचाराला बाहेर पडलेलं नव्हतं. याचं कारण होतं आमच्या गावचं नेतृत्व पुढं जावं म्हणून आमच्या गावच्या सर्व कार्यकर्त्यांनी तरुणांनी ज्येष्ठांनी सगळ्यांनी निर्णय घेतला होता की सागर पाटलांना उमेदवारी मिळावी ही भावना होती. पण काही तांत्रिक कारणामुळं वरच्या नेत्यांच्या आदेशामुळं तो मिळालेले नाही. त्यांची आघाडी झाली. आम्ही सगळेच आता राष्ट्रवादीचे दोन्ही कार्यकर्ते नंदाताईंचे कार्यकर्ते आणि राजेशदादांचे कार्यकर्ते एकत्र आलो आणि आमच्या उमेदवारांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बागी मॅडमना आणि पाटील मॅडमना दोघींनाही या ठिकाणी या आणि आम्ही प्रचार फेरी काढूया म्हटलो आणि जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्याला मतदान आम्ही देणार आणि तुम्हाला निवडणुकीमध्ये भरघोस यश देऊन तुमच्या अंगावर गुलाल टाकण्याची जबाबदारी आमची जरळीकरांची राहील. याच्यासाठी बोलून आज आम्ही मतदान रॅली मोठ्या प्रमाणात काढत आहोत आणि नक्की विजय होणार. कारण विकास कामाच्या जोरावर आम्ही सगळे एक आलो आहोत, एक झालेलो आहोत आणि सागर पाटील आम्हाला या आमच्या शब्दाला मान दिले, नेत्यांच्या शब्दाला मान देऊन आपण त्यांचे तरुण मंडळी आपले कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते सगळे एकत्र होऊन आपण एका दिलानं काम करतो आहे. विजय हा नक्की आहे.